आज आपल्या सांगली जिल्ह्यामधील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून आज आपला विशेष मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. आपल्या सर्वांना घटना माहित आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. त्या दिवशी कैलासवासी मनीषाताई मोहन केसरेकर, त्याचप्रकारे कैलासवासी मोहन नागाप्पा केसरेकर यांची निर्भूलरित्या हत्या करण्यात आली आणि त्या घटनेचा निषेध आणि विविध मागण्यांच्या करता आज आपण समाजाच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन आज करण्यात आलं. आपल्या सर्वांना संबोधित करण्याकरता आपल्या जिल्ह्याची बुलंदतो त्याच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं हिंदूंच्या बाबतीमध्ये किंवा हिंदूंच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सातत्यानं भूमिका मांडण्याकरता आग्रही असणारे महाराष्ट्राच्या विधानसभेमधील आमदार आदरणीय पडळकर साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी आता आपलं मनोगत व्यक्त केलं असे पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार, महाराष्ट्रामध्ये हिंदू समाजाच्या अनेक वेगळ्या विषयांवरती सातत्यानं काम करणारे, वेळ देणारे महेशदादा लांडगे साहेब, आरपीआयचे महाराष्ट्राचे नेते नानाभाऊ वाघमारे व आपल्या जिल्ह्यामधून आलेला आमचा सर्व सकल हिंदू समाज, आमच्या माता भगिनी आणि केसरेकर कुटुंबातील आज दोघंही बहीण भावंड आज आपल्यामध्ये आहे. नानाभाऊंनी मार्गदर्शन केलंय, आदरणीय महेश दादांनी मार्गदर्शन केलं आहे आणि मार्गदर्शन करत असताना, आपली भूमिका मांडत असताना त्यांनी सांगितलं की आपण काय काय केलं पाहिजे, काय काय आव्हानं आपल्या समोर आहेत, ते अगदी थोडक्यामध्ये त्यांनी आज मांडण्याचा प्रयत्न आपल्या सर्वांचा. महेश दादा, तुम्ही आता जे उदाहरण दिलं की आंबोरीच्या घाटामध्ये तुम्ही त्या परिसरामध्ये गेले, तिथं सकल समाजाची काही गावाची सरपंच मंडळी आली होती, वेगवेगळ्या गावात सर्व गावांनी ठराव केला. आज हे ठराव हे फक्त 4 गावात नाही तर महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये प्रत्येक छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर देखील होणं गरजेचं आहे. ते झाले तर तुम्हाला सांगतो अशी एकावरही वेळ येणार नाही आज. आणि मला वाटतं की यांची सोडा आपल्याला सुद्धा एकाला सुद्धा रस्त्यावर उतरायची वेळ येणार नाही. फक्त ते ठराव होणं गरजेचं. ठराव हा कागदापेक्षा आपल्या प्रत्येकाच्या मनात झाला पाहिजे असा ठराव की मी या एकाही व्यक्तीशी कुठलाही व्यावहारिक संबंध हा ठेवणार नाही, हे सगळे होणं गरजेचं. आज ही घटना घडली, ज्याच्या घरात घटना घडती त्याच्या घरातली करती माणसं जातात, जसं आपली मराठीमध्ये म्हणे की ज्याचं जळतं त्याला कळतं. आज तुम्हाला सांगतो या दोघांचं दुःख हे दोघं सोडून तितके तीव्रतेने पुढे जाणू शकत. हा फक्त मोर्चा निषेध करण्याकरता नाही, त्यांच्या आपल्या मागण्या मांडण्याकरता नाही, तर जसं पडळकर साहेबांनी मगाशी सांगितलं युवा कोड दिलाय, आपल्याला त्यांच्या पाठीमागे प्रत्येक जातीला उभा राहायचं. सकल हिंदू समाज म्हणून आपल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या पाठीमागे उभा राहायचं. अरे आज चिमकी आहे, वय अल्पगुण आहे, उद्याच्या काळात भविष्य काय, त्यांना वाटलं पाहिजे की आज आमच्या वरचं आई वडिलांचं चित्र आरोपलं, पण तरी देखील आज आमच्या मागे आई वडिलांच्या रूपाने कोणी उभा राहिला असेल तर तो सकल हिंदू समाज आमच्या पाठीमागे उभा आहे. आणि तो संदेश हा महाराष्ट्रातल्या देशाच्या प्रत्येक हिंदू पर्यंत गेला. आज ती घटना ते मगाशी सांगितलं पूर्वी घटना घडली, त्यांच्यातला एखादा तो टोकरा आणि हळूच काहीतरी एखादी बातमी सोडून पोलिसांवर गेला थोडा म्हणून मानसिक आपण पुढे बातमी चालू अरे मनोरुग्ण जर आहे
येडा जर आहे तर त्याला मिशा कडून दाढी वाढवायचं समजतं, त्याला टोपी घालायचं समजतं, म्हणजे त्याला येडा नाही. आणि आमच्या एखाद्या हिंदू बांधवाची हत्या करत असताना तुम्ही सांगता येडा आहे काय? हे आपण पुढं कमेंट पास करतो, हे अत्यंत तुम्हाला सांगतो कुणी यांनी बातमी पसरवली असत, अफवा पसरवली असत, अत्यंत वाईट. आणि या चिंपल्या तोंडाकडे पहा, जसं आता महिलांनी सांगितलं, डोळे बंद करून स्मरण करा आपल्या घरात अशी घटना घडली तर आपण काय करा. तर आपण सगळे लोक महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान म्हणून आपण लोकशाही मार्गाने आज बसलो. पण आमच्या हिंदू समाजाचा तुम्ही अंत पाहू नका. ह्या महाराष्ट्रामध्ये जरी आज 80वा स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आम्ही साजरा केला असेल, पण तरी देखील इतिहास आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी शिकवले की जिहादी दिसल्यानंतर काय करायचं. पण तुम्ही आम्हाला काय परत तलवारी घ्यायला लावू नका. संविधानाप्रमाणे चाललंय ते संविधानाप्रमाणे चालू द्या. ज्या दिवशी तुम्ही आमचा हिंदू समाजाचा काही अंत पाहण्याची वेळ येऊन देताल तर तुम्हाला सांगतो हा महाराष्ट्र आणि आदेश तुम्हाला इथं भाऊ सुद्धा देणार नाही अशी परिस्थिती तुमच्यावरती निर्माण केली जाईल. पण तुम्ही फक्त आता हळूहळू तुम्ही यायला लागले तिथपर्यंत. ज्या दिवशी तुम्ही कठड्यावर येतात, कोपऱ्यावर येतात, तर तुमचा गडेलोट आम्ही करून देऊ, हे तुम्ही काय विसरू नका. आज आपण पाहतो की नानाभाऊ तुम्ही सांगितलं, माई दादांनी सांगितलं, आमच्याकडे उपाशी लढणार एक आमचा हिंदू युवक 24 वर्षाचा वय, तो हिंदुत्ववादी संघटनेचं काम करायचा, सातत्यानं एक क्रियाशील सदस्य आपण म्हणतो तसा तो बांधव. पण जसं आता आपण महापालिकेसमोर सभा करतो तसे आमच्याकडे तो महानगरपालिकेचा एका भागामध्ये की तिथं मुस्लिम बहुल एरिया, पण तो परिसर मुकुंद नगर नावाने, मुकुंद नगर, त्या मुकुंद नगर म्हणजे आपल्या गणरायाचं नाव. त्या परिसरामध्ये देखील पडळकर साहेब तुम्ही त्या दिवशी होता, त्या परिसरामध्ये देखील तो जरी हिंदुत्वाचं काम करत होता त्याच्या कपडावर त्या दिवशी भगवा ठेवा तो त्या परिसरामध्ये गेला. त्याला माहिती की आपले लोक नाही, पण तरी देखील त्याला मनामध्ये वाटत होतं की आपण हिंदू जरी असलो पण आपल्याला कुठेही कामामध्ये आपण काय पाहायचं, पण तिथं देखील तो लाईटचं काम करण्याकरता माणुसकीच्या नात्याने काम केलं. नंतर त्या लोकांनी त्याला कुठे नेलं, कब्रस्तान मध्ये लाईट होते तिथं नेलं, कारण तिथं कुठे कॅमेरे नव्हते. आणि कॅमेरे नसताना तो तुम्हाला सांगतो त्याला मारहाण केली, अशा प्रकारे मारलं की फक्त डोक्यामध्ये, की जेणेकरून तो पुन्हा इथून जिवंत बाहेर गेला. आणि दुर्दैव याच्या आई वडिलांची घटना घडली, आज त्या देखील त्या व्यक्तीची घटना घडली. एकुलता एक मुलगा, त्याच्या अगदी 19-20 वर्षाची पत्नी आणि आई त्याच पुढे उघड्यावर पडले. म्हणून तिथं देखील आम्ही पडळकर साहेब तुम्ही त्याची भूमिका घेतली की फक्त निषेध मोर्चा नाही करायचा, आंदोलन नाही करायचं, तर त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभा राहायचं. त्यांच्या देखील घरातल्या सदस्य करता आम्ही आता प्रयत्न करतोय की शासनाकडून नोकरी मिळाली. तिथं देखील आम्ही प्रयत्न करतोय की फास्ट ट्रॅकवरती खटला चालला पाहिजे, त्या लोकांना फाशी झाली पाहिजे, एक स्पेशल सरकारी वकील मिळाला पाहिजे. तशी आपली देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे की पडळकर साहेबांनी सांगितलं की मंगळवारच्या दिवशी हे पुढचं नियोजन करण्याकरता आमची बैठक, ती बैठक घेतली जाईल. त्यांचं शाळा, त्यांचं शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण याचं देखील नियोजन केलं जाईल. आणि एवढ्यावर थांबणार नाही, तर यांचं ज्या वेळेला वय पूर्ण होईल, शासनाच्या अटींमध्ये ज्यावेळेस वय पूर्ण होईल, त्यावेळेला या दोघांनाही महाराष्ट्र सरकारकडनं किंवा कुठल्याही शासनाकडनं यांना एक सरकारी नोकरी मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या वेगळ्या मागण्या आपल्याकडे राहणार आहेत. त्याचा पाठपुरावा हा फक्त आमच्यासारख्या तिघा चौघांनी नाही, आपल्या प्रत्येक व्यक्तीचा जबाबदारी की आपण सर्वांनी पाठपुरावा. हा संदेश
आपला कुठे हिंदू कमी पडता कामा नये. इथं आपली मागणी आहे की इथं आपल्याला ऍडव्होकेट हर्षद निंबाळकर साहेबांसारखे वकील या केस मध्ये दिले गेले पाहिजे की ज्याच्यातनं ह्या सगळ्या लोकांना लवकर शिक्षा झाली पाहिजे. आता महिला मागाशी घोषणा देत होत्या की फाशी द्या चौकट द्या. तुम्हाला सांगतो ती वेळ लांब राहिलेली नाही. ती वेळ लांब राहिलेली नाही की जे जे असे कृत्य करतील भविष्यामध्ये ती वेळ येणार आहे की त्यांना चौका चौकामध्ये फाशी दिली जाईल. तुम्ही त्याची काळजी करू नका. ही ती वेळ हाताने आणून राहिले ते होणार आहे. कारण की आता हिंदू आपला एकत्रित यायला. कारण पूर्वी असं होत नव्हतं. पूर्वी आपण पाहायचो की लोक म्हणजे त्याच्या वरती बांधले, त्याचं अमुक झालंय, त्याचं तमुक झालंय. यांचं सुद्धा तुम्हाला सांगतो 7-8 महिने रोज काही ना काही ड्युटी सांगतो. आज एक त्यांना वाटायचं आपण बाहेर आलो तिथे पोट भरला आलो. अरे पण पोट भरला ते काय पाकिस्तान मधून नव्हते आले. हे हिंदू आहे आणि हिंदू हिंदुस्थान मध्येच राहायला पाहिजे याच भूमिकेत ते आज आपल्या महाराष्ट्रातल्या विशेषतः सांगली जिल्ह्यामध्ये आले. तर आज एक फार मोठी घटना त्यांच्यावरती घडलेली आहे. तर त्यांना आपण सर्वांनी आज आपल्या उपस्थितीने त्याला आपण विश्वास दिलेला आहे. हिंदू समाज त्यांच्या पाठीशी. त्यामुळे आज लोकांना एवढं जरी समजत नसलं तरी आज त्यांचे वय अल्प होईल पण तरी देखील आपल्या सर्वांच्या माध्यमातून उपस्थितीच्या माध्यमातून त्यांना लक्षात आलं की आज हिंदू समाज आपल्या पाठीमागे. तुम्ही काळजी करू नका. सगळी लोक तुमच्या पाठीमागे उभा राहतील आणि प्रत्येक पावलोपावली ही सगळा समाज शेवटपर्यंत म्हणजे अगदी तुम्हाला नोकरी मिळवून देऊपर्यंत आणि या तुमच्या आई वडिलांच्या मारेकऱ्याला फाशी मिळेपर्यंत सगळी लोक तुमच्या पाठीमागे राहणार आहेत. हा विश्वास तुम्हाला मी या निमित्तानं आज देतो. आणि अधिकचा वेळ मी आपल्याला घेत नाही पण निश्चित एवढंच सांगाल की ज्या ज्या वेळेला हिंदू समाजा बाबतीमध्ये अन्याय होत असेल आणि अशा अफवा जर कोणी सोडत असेल हे मनोरुग्ण होता, अमको होता, तमको होता, ह्या कधी कुणी भानगडीत तुम्ही पडू नका. तर आमच्याकडे सुद्धा ज्यावेळी धीरजसिंग परदेशीची हत्या केली अशाच प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या अफवा त्याच्या भांडणातून झालं, अमुक झालं. आम्ही म्हटलं कधी भांडणं झाले असते, जुने भांडणं असले, नवीन असले, 1 तासापूर्वीचे असले, त्याला काय हत्या करायचं लायसन्स कोणी दिलेलं नाही, तो अधिकार कोणी दिलेला नाही. त्यामुळे आपण या भारत देशामध्ये राहतो आणि आपण संविधान मानतो म्हणून हे सगळी परिस्थिती आपल्यावर येते. त्यांचे या सगळ्या माइंड गेम मध्ये आपण कुठेही न अडकता आज आपण सर्वांनी फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि या हिंदुस्थानमध्ये हिंदू म्हणून एकमेकाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं गेलं पाहिजे. हेच आपल्याला कळकळीची नम्रतेची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या आपल्या केसेकर कुटुंबियांच्या आत्मेस चिर शांती लाभो अशी आपल्या सर्वांच्या वतीनं भगवंताची प्रार्थना करतो. भगवंत चरणी अजून एक प्रार्थना करतो. या चिमुकल्या या संपूर्ण उद्याच्या कठीण काळामध्ये उभा राहण्याकरता त्यांना चांगली सद्बुद्धी आणि शक्ती भगवंताने त्यांना देव हीच या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करतो. आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.